चैनल आई एक्वेरा लाइव इवेंट उनका हम स्वागत करेंगे। जिस रफ्तार से आई एक्वेरा लाइव इवेंट आप टूर्नामेंट कवर कर रहे हैं बहुत ही लाजवाब है ना, बल्कि नेरे दुंदरे तलोजा MIDC उसाटणे अंबरनाथ तालुका ठाणे रायगढ़ उल्वे नोड उरण जासई हर जगह पर इस टेलीकास्ट ने तहलका मचाया, क्योंकि इनके पास क्वालिटी और क्लैरिटी बहुत ही बढ़िया है और इसीलिए समीर दादा पाटिल और सभी आयोजनकर्ताओं ने आई एक्वेरा लाइव इवेंट को चुना है। आइए सभी का स्वागत करते हैं चैनल पर। पहला मैच शुरू होगा, लेकिन उससे पहले नंबर 1 DJ नितिन पाटिल की सुनते एक सुमधुर धुन। हा पहिला सामना मिहिका 11 जय बापदेव पाली आणि या संघाच्या अगेन्स्ट आयु प्रकाश गायकवाड हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी बाकडी या दोन संघांदरम्यान ही आपल्याला पहिली लढत पाहायला मिळते। दोन्ही संघ नायकांना इथे मनस्वी शुभेच्छा दिल्या जातील। पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला टीम पालीने पहिल्यांदा स्वीकार केला गोलंदाजीचा आणि फलंदाजी करताना पाहायला मिळेल। अर्थातच उत्तमरित्या खेळ ज्या संघाचा राहिला आजचा संघ वाकडी। दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा। सुपर 8 राइवलरी मैच की शुरुआत पहली बॉल गेंदबाजी के लिए कल्पेश फ्रॉम पाली, अंपायर हरी झंडी ग्रीन सिग्नल। मैच इज ऑन। 4 ओवर का ये तामझाम 4 ओवर का खेल, बिग बैटल। एक बार जोरदार तालियां सभी दर्शक खिलाड़ी दोनों टीम के लिए। मैच ऑन। पारी की शुरुआत करेंगे बल्लेबाज आदित्य मोरे। पहली बॉल वाइड यॉर्कर की और इस गेंद पर 0। जबरदस्त गेंदबाजी पावर प्ले कल्पेश के हाथों पर। पहली बॉल मात्र 0। 4 ओवर का मैच है। 50-60 का लक्ष्य वाकड़ी को तय करना है। टॉस हारने के बाद पहली बैटिंग में ली आदित्य मोरे का जर्सी नंबर 1 है। 1 नंबर बैटिंग आज उनको करनी है। उसी एंगल में वंस अगेन रिप्ले कल्पेश ने दिखाया, कमाल की गेंदबाजी कर रहे। हैंड रोटेशन देखिए कल्पेश जिस तरीके से दूसरी वाइड यॉर्कर बॉल उन्होंने की है लाइन के नजदीक, परफेक्ट यॉर्कर। अगदी पहिल्या चेंडूपासून हा गोलंदाज आक्रमकतेने गोलंदाजीची आखणी करतो। समोरील फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवले आदित्य मोरे। पाठोपाठ सलग 2 चेंडू डॉट खेळलाय। चेंडू क्रमांक 3 प्रगती पथावर प्रहार केला, अगदी काउंटर अटॅक बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल सोडलाय बारक्या शेलकेनं। झेल होता काढू आदित्य मोरेचा हा काढू अंतिम टप्प्यामध्ये खेळपट्टीवरती रुजू राहिला तर चांगल्या धावा बनवू शकतो, इतकी धमक आहे आदित्य मोरे मध्ये। स्पीड गन रफ्तार का राजा है गेंदबाज कल्पेश, लेकिन ये स्ट्रोक ब्लाइंड था। ब्लाइंड स्ट्रोक मारा बल्लेबाज ने बिना देखे आदित्य मोरे ने, लेकिन उनका विकेट बचा है। परिणाम क्या होगा ये हमेशा टेनिस बॉल क्रिकेट में रोशन आपने देखा है कि कैच छूटने का नतीजा आगे चल के क्या होता है, क्या उसकी नुकसान भरपाई होगी पाली के लिए। लेकिन चलिए देखते हैं। अब बल्लेबाजी के लिए अविनाश 1 पे 0। अगदी डीप मिड विकेटला सोडलेला तो झेल, त्यानंतर पुन्हा एकदा एक धाव आपण येताना पाहिली। अलीकडे 2 चेंडू डॉट राहिले आणि त्यानंतर अगदी एक सिंगल रन्स प्राप्त केली जाते। अकाउंट्स ओपन झाले टीम वाकडीचं आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कल्पेश शेलके। चेंडू क्रमांक 4। ओहो इथे दांडीगुल पॉवरफुल शोकिंग आता राहिली गोलंदाजाची आणि लागतोय पहिला देदका टीम वाकडीला आणि खेळाडू बाद होतोय अविनाश। बॉल ऑफ द नाइट परफेक्ट यॉर्कर लेग स्टंप फुल टॉस। ओ माय गॉड, बॉल ऑफ द नाइट। रोशन तारीफ लायक है। पहली इतनी दमदार शुरुआत की कल्पेश ने। रफ्तार का राजा, मैंने कहा था कि स्पीड गन जो रडार गन से नापते रफ्तार को, वो ये स्पीड गन गेंदबाज है। अगदी तेज तर्रार चेंडू पाहिला आणि त्यानंतर काहीशी फलंदाजाच्या मनामध्ये शाशंका होती, खेळू की नको खेळू। काहीशा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये हा काढू राहिला आणि त्यातल्या त्यात त्याने विकेट गमवून बसलाय। असा काढू अविनाश पाटिल बाग टू द पवेलियन। 1 पे 1 पहला झटका लगा है। 4 बॉल पावर प्ले में गेंदबाज की ताकत दोगुनी नजर आ रही है। P1 में कमाल की गेंदबाजी कर रहे वाकड़ी टीम। जिस सोच में मैदान में उतरे थे, लेकिन उस सोच पे पहले ओवर में उनको खरा उतरने के लिए मुश्किल बन रही है और ये गेंदबाज तुरुप का इक्का बन चुका है। अपने गेंदबाजी का परिचय दिया गेंदबाज कल्पेश ने, बहुत ही कमाल की गेंदबाजी। तो कल्पेश के कई फैंस ये मैच देख रहे, बहुत खुश होंगे ये परफॉर्मेंस देखकर। लाजवाब। वेट एंड वॉच
ये तो प्रोमो है, पिक्चर अभी बाकी है इस टूर्नामेंट का। नवीन खेळाडू प्रशांत पाटील या फलंदाजाचा वापर केला टीम वाकडीनं। हा खेळाडू ज्याने 6 चेंडूमध्ये 29 धावा बनवल्या होत्या आणि त्या खातीर अगदी हा संघ इथपर्यंत पोहोचलाय, ज्याच्यामध्ये प्रशांतची रोकटोक भूमिका राहिली होती। बाईच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो हा चौकार, व्हाईट बॉल। अगदी या 5 धावा काहीशा बल प्राप्त करतील। अगदी 5 धावा इथे वेगाने प्राप्त होत आहेत। समोर प्रशांत पादो बाईच्या स्वरूपामध्ये आलेल्या या धावा काहीशा बल प्राप्त करून देतील। पाहू शकता आपण नुकता जो आपण विकेट पडला खेळाडू अविनाश पाटीलचा तो रिप्लेच्या माध्यमातून पाहतो। बॉल ऑफ द नाइट। मजा आता है गेंदबाज को जब विकेट तोड़ दिया जाता है। बॉल ऑफ द नाइट कल्पेश। प्रशांत हल्के हाथों से मिड ऑफ से लॉन्ग ऑफ पर बॉल को धकेल दिया है। ऑफ ड्राइव का शॉट, 1 रन मैच मिलेगा पहला ये ओवर का। यहाँ से खेल 1 गेंद बची है, 5 गेंद और टीम का टोटल देखिए यहाँ पर 7 रन मैच बनता हुआ। पहला मैच है जहाँ पर टारगेट सेट करना है टीम वाकड़ी को और आदित्य मोरे पे सबसे बड़ी जिम्मेदारी की आदित्य आखिरी ओवर तक इस मैच में खेले और अपनी हुकूमत दिखाए। थोड़ी अग्नि परीक्षा है आदित्य मोरे। इस बार वाइट बॉल, 2 वाइड यॉर्कर बॉल शुरुआत में की थी, डॉट निकले, लेकिन इस बार भी वो प्लानिंग कर रहे हैं और कल्पेश बिल्कुल रफ्तार का राजा है। पहली वाइट बॉल उन्होंने अभी की है। इस बार स्कोरबोर्ड पे 8 रन बनते हुए। रोशन, अगर आप इस मैच पे देखें तो वाकड़ी की परीक्षा है, अग्नि परीक्षा, क्योंकि उन्हें आगे जो 3 गेंदबाज है उन पे अब हल्ला बोल करना पड़ेगा। पहिल्या षटका दरम्यान अगदी 6 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळत आहेत। ओहो, परंतु काउंटर अटॅक प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक तैनात होते आवाक्याच्या बाहेर। राहुलला चकवा देत चेंडू जाईल सीमा पार, येतोय अजून एक दर्जेदार चौकार। स्मृती सान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा। आज विजय महोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक संघ त्या ताकदीने खेळताना पाहायला मिळतील। अगदी पिबनचं पहिलं षटक पाहिलं आणि धावा बनताना पाहिला प्रवीण। एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 12 धावा। निश्चयाचा महामरू, बहुत जनांचे आधारू, अखंड नीतीचा सिरदा, अखंड स्थितीचा निर्धारू, श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय। छावा चित्रपट रोशन काल अभि बघितला थिएटरमध्ये, काय जबरदस्त होता, पाहण्यासारखा होता। ज्याप्रमाणे छत्रपती शंभू महाराजाने जो संघर्ष केला त्यांच्या जीवनामध्ये एक इन्स्पिरेशन आहे। मला वाटतं प्रत्येकाने बघितलं पाहिजे। थोडं तिकिटाचं प्राइस कमी झाला तर घराघरातील लोक तो चित्रपट पाहू शकतील। नक्कीच हेच म्हणू शकता आपण, छावा चित्रपट सर्वांनी पाहावा, कारण त्या जोग त्याचा देखावा आपल्याला इथे ऐतिहासिक पाहायला मिळतो। पहिलं षटक पाहिलं, 12 धावा बनताना पाहिल्या। अगदी काही चेंडूगणी धावा रखडल्या होत्या, परंतु अंतिम टप्प्यामध्ये धावा येत आहेत। या काहीशा पोषक स्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत वाकडी संघासाठी। इथे प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ सुरू झाले। आमच्या आयोजक सतीशजी नलावडे पहिल्या भाग्यवान विजेत्या प्रेक्षकसाठी प्रवीण रोशन स्पोर्ट्स सायकल, त्यानंतर दुसऱ्या भाग्यवान विजेत्या प्रेक्षकाला मिळणार झील केबल अँड नेट सर्व्हिस ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर यांच्याकडून मिक्सर, आणि तिसऱ्या भाग्यवान प्रेक्षकाला मिळणार आहे ती सरपंच प्रकाश घाडगे यांच्याकडून ब्रँडेड इस्त्री। हे 3 नामांकने आणि लकी ड्रॉ सुरू झाले। धन्यवाद। 12 for 1 परेश शिल्के बॉलिंग ट्रैक पर, ओवर नंबर 2, 48 रन प्रोजेक्ट स्कोर बन सकता है, लेकिन प्रशांत वाकड़ी टीम का ये बाहुबली है, एक मजबूत बल्लेबाज। पहली बॉल ऑन साइड पे ग्राउंड शॉट, लॉन्ग ऑफ स्ट्रेट हिट वी शेप में बॉल को सामने खेला, 1 रन क्विक सिंगल महज। दोनों बल्लेबाज एक पर तवज्जो करते हुए टीम का टोटल 13 पे 1। रोशन, इस बार आदित्य मोरे का जो कैच बारका शिल्के ने छोड़ा था, उसके बाद आदित्य ने एक चौका आखिरी बॉल पर मारा, उनको जीवनदान मिला है। अब रनों के माध्यम से योगदान आदित्य को देना होगा। नक्कीच अगदी पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान विकेट कोसळला असता, परंतु त्या ठिकाणी आदित्य मोरेला काहीसं जीवदान लाभलं आणि त्यानंतर हा खेळाडू अविरतपणे धावा बनवताना पाहायला मिळतो। 4 चेंडू 5 धावा सद्यस्थितीला त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत। सांगी कोटापुढे मार्गस्थ होतो, एका गडाची कत्तल, 13 धावा धावपडला बधी। खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय। परेश शेलके एक धाकड गोलंदाज आहे, रफ्तार की
तो आपण पाहतो. ओहो प्रहार गेलाय परंतु पक बाधा लेग बिपोरची शिकार आणि हे पाहता अगदी झटका क्रमांक 2. तर नक्कीच आज वेळात वेळ काढून आलेले आमचे दोन्ही पाहुणे साईद मालिया साहेब आणि करण सिंग साहेब यांचा इथे सन्मान होईल. मी समीर दादाने विनंती करेन, प्रसिद्ध उद्योजक आमच्या दोन्ही मान्यवरांचा इथे आम्ही सन्मान करतो. अतिथी देवो भव आणि आज वेळात वेळ काढून आलेत त्यांचा इथे सन्मान होतोय. आज कुमार साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण पाहते उपस्थित आमचे सन्मान्य पाहुणे. तर पुढच्या मॅचचा ऑफिशियली पहिला कॉल आम्ही देतो. प्रणय 11 साई स्टार विहीगर आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळेल छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉस बॉक्सकडे आपण प्रस्थान करायचे. अगदी आपण पाहिलं परेश शेलके पहिला बॉल जिथे एक धाव बनताना पाहिली, त्यानंतर खेळाडू बाद झाला. आदित्य मोरेला अगदी माघारी पडतवले ज्याने 5 धावसंख्येचं योगदान दिलं. 13 धावा धावपटलावरती लागतायत परंतु धावसंख्येचा झंझावात पुढे मार्ग सोडणं हे तितकंच गरजेचं आहे. समोरील संघ सुद्धा तितका तगडा पाहायला मिळतो. जय बापदेव 11 पाली. रमेश पवार इन एट नंबर 4 पर बल्लेबाजी करेंगे. 13 पे 2 समीर दादा पाटिल मेहमान नवाजी करते हुए, साथ में उनका राजकुमार साईश पाटिल जिनका जन्मदिन है. बहुत ही बढ़िया बाप बेटी की जोड़ी इस स्क्रीन पर नजर आ रही है. क्या बात है. 13 पे 2 मैच ऑन. आहू मैदान के अंदर रमेश पवार 7 नंबर उनका लकी है जो रोनाल्डो के पास है, जो यस MS धोनी. बोलो तैयार. परफेक्ट यॉर्कर से स्वागत हुआ रमेश पवार का. शॉर्ट टर्न मैन में मैच सिंगल मिलेगी यहाँ पर और हमारे सिंगर यहाँ पर जुड़े 2 लाइन्स यहाँ पर गाएंगे. कोई दिल बेकाबू कर गया और इश्क दिल में भर गया, आंखों में वो लाखों गल्ला कर गया ओए, और अब्बा मैं तो मर गया ओए, शदाई मुझे कर गया ओए, और अब्बा मैं तो मर गया ओए, शदाई मुझे कर गया ओए. किसी लड़की को छेड़ कोई तो डिशुम कर मेरे इंडिया का बुरा कहा तो डिशुम कर चीटिंग, और खेले कोई तो डिशुम, मेरे भाई को सताए कोई तो डिशुम. लव यू ऑल, थैंक यू सो मच, थैंक यू. वाह क्या बात है. कोकिल आवाज पाहिला आपण प्रवीण, दमदार आवाजी. जी बिल्कुल, आपकी आवाज़ सुन के बल्लेबाज ने छक्का भी मारा. मतलब इतनी बेहतरीन आपकी आवाज़ थी, मज़ा आ गया. बहुत ही सूफी सॉन्ग जो उन्होंने गाया शुरुआत में, लाजवाब. टैलेंट की कमी नहीं रोशन इस पूरे भारत में, और बहुत सारे टैलेंटेड सिंगर आपको देखने मिल रहे हैं. रोशन पाटिल भी हमारे सिंगर है, बेहतरीन कमेंटेटर्स है. फिलहाल 20 लॉस ऑफ 2, आखिरी 2 बॉल बची है और प्रशांत बल्लेबाजी कर रहे. बाहुबली प्रशांत मजबूत बल्लेबाज है. रमेश को पार्टनरशिप की ज़रूरत है, एक लंबी साझेदारी, एक बेहतरीन पारी वाकड़ी तलाश कर रही है. रनों की भूख है उन्हें. वो जानती है कि सामने पाली टीम है तो रनों की भूख, रनों का पहाड़, रनों का अंबार खड़ा होना चाहिए. धीमी गति की बॉल, थोड़ी सी कटर थी, पीछे फील्डर खुद गेंदबाज गए मिड ऑन पर. कैच ड्रॉप, कोशिश कमाल की थी, 2 मुकम्मल हुए यहाँ पर. तीसरे की कोशिश थी, रमेश पवार के पीछे आए, महज 2 मिलेंगे, लेकिन गेंदबाज का एफर्ट कमाल का था. ये सुपर 8 का मैच है. मैं हमेशा कहता हूँ कि ये मैच और ये 2 टीमें, जितने भी खिलाड़ी ग्रामीण के, पैसों के लिए नहीं खेलते, ये ट्रॉफी के लिए खेलते और एफर्ट देखिए. नक्कीच, कारण एक चांगला प्रयत्नवादी आपण प्रयत्न पाहिला खेळाडू परेश शेलकेच्या माध्यमातून, आणि हे प्रयत्न असणं हे तितकंच गरजेचं असतं. कारण एक चांगला एफर्ट कदाचित एखादा विकेटही घेऊन देतो, आणि हे पाहता अगदी परेश त्या दिशेनं काहीशी वाटचाल करतो. अलीकडे पाहिला षटकार प्रशांत पाटीलच्या पाठमधून, आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाहुबली खेळाडू टीम वाकडी प्रशांत पाटील इन ऍक्शन. ओहो, अगली पेशकश, तेज तर्रार चेंडू होता, आणि हे पाहता की नॉसा केनला काहीसा धोका होता. निश्चितच खेळाडू रमेश पवार साठी, परंतु हे पाहिलं तर अगदी काकडे सरांचा इशारा येतो, व्हाईट बॉल. अगदी पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून, अगदी यष्टिरक्षकाला चकवा दिला होता या चेंडूनं. लेग स्टंप बच गया. लेग स्टंप के 1 इंच का फासला रहा, नहीं तो एक क्लीन बोर्ड हो जाते. प्रशांत
वाइट बॉल, अंपायर का बिल्कुल सही निर्णय। ये गेंद शरीर पे नहीं लगी थी और गेंदबाज को चकमा दे के वाइट बॉल। आप देखिए रोशन, ये जितने भी गेंदबाज अभी तक आए दोनों ने यॉर्कर गेंदें ज़्यादा डाली है, मतलब वाकड़ी के लिए वो सिरदर्द बन चुके यॉर्कर बॉल, जैसे जसप्रीत बुमराह करते हैं, मिचेल स्टार्क कहते हैं। यॉर्कर गेंदे आप उस पर हेलिकॉप्टर मार सकते हैं, लेकिन वो टाइमिंग बल्लेबाज के पास होना चाहिए। अगदी एक चांगल्या माइंडसेटनं सद्यस्थितीला गोलंदाजीची आखणी केली जाते। 23 धावा 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते। ओहो, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, परंतु काहीच अंगलटले व्हाईट बॉल पाठोपाठ लगातार 2 व्हाईट बॉल इथे पाहायला मिळत आहेत। संघ आज तितक्याच ताकदीने खेळत आहेत। दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचं आम्ही कौतुक करू। मिहिका 11 जय बापदेव 11 पाली या नावाने खेळते। आयु प्रकाश गायकवाड, हर्ष इंटरप्राइजेस, गावदेवी वाकडी याही संघाचा तितकाच आपण डंका पाहतो। रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर वाकडी यांच्या गावचा आपण संघ दमदार स्थितीमध्ये अगदी आमिली संघाविरुद्ध चांगला खेळ राहिला होता प्रशांत पाटीलचा। आताही त्या दर्जाचा खेळ सध्याच्या स्थितीला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो। 4 चेंडू खेळलाय, 10 धाबा त्याच्या बाडमधून। परेश तयार, प्रहार केला रोखून धरले प्रवीण, पायामध्ये जंजीर आणि बेड्या घालण्याचा हा प्रयत्न परेश शिल्केच्या माध्यमातून। 2 ओवर का खेल समाप्त है। 12.00 के सरासरी के साथ टीम का टोटल 24, 2 विकेट टीम गावदेवी वाकड़ी। अब और 12 गेंदें बची है। बिल्कुल वाकड़ी का जिक्र आता है तो रॉकस्टार प्रवीण गायकर सर एक बेहतरीन समालोचक है, उनका भी स्वागत करेंगे। लेकिन रोशन, फिलहाल जो प्रोजेक्ट स्कोर कहते हैं 48 रन बन सकते हैं, लेकिन रमेश पवार जब तक है तो मैं कहूँगा 60 रन भी लग सकते हैं वाकड़ी टीम के इस मुकाबले में। सागर, तर नक्कीच बघा, पुढच्या मॅचचा आम्ही ऑफिशियली शेवटचा कॉल करतो। प्रणय 11 साई स्टार विगर आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे। हा दुसरा सामना असेल सुपर 8चा। दोन्ही संघनायक आपल्याला ऑफिशियली लास्ट कॉल आहे। इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, आपण याची नोंद घ्या। सन्माननीय रामचंद्र पाटील साहेब नेरे या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तर 2 कॉल आम्ही ऑफिशियली करतो। दोन्ही कॉल इथे प्रवीण रोशन समाप्त झालेत। इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी, तर नोंद घ्या विगर आणि नेरे। आज रोशन प्रवीण बघा, नेरे गावातील 3 संघ खेळणार आहेत। हा एक योगायोग आहे। ए नेरे, ए बी आणि नेरे 40+ 3 संघ खेळणार आहेत। ही एक आनंदाची गोष्ट असेल। अगर तीनों पे जीतते तो इतिहास बनेगा। 3 ट्रॉफी अगर आप लेके जाते और मज़ा आएगा। देखिए, इसी मैदान पर नेरे के द्वारा पनवेल प्रीमियर लीग 40+ का मुकाबले हुए थे, काफ़ी कमाल के थे वो, और नेरे के कप्तान आ चुके हैं। मैच ऑन, कैप्टन रोहित पाटिल। बल्ले का किनारा, अपील की है, स्ट्रॉन्ग अपील, अंपायर ने खारिज किया। डॉट बॉल, कैप्टन रोहित पाटिल बॉलिंग कर रहे हैं, सामने रमेश पवार। बेस्ट वर्सेस बेस्ट का मैच शुरू है। नक्की सर्वात मोठी रायव्हरी पाहायला मिळते या 2 काडूमध्ये, कारण रोहित पाटील हा टाकलेला पहिलाच डॉट बॉल काहीचा दबाव छोडतो, परंतु रमेश पवारचा विचार केला तर पॉवरफुल इनिंग साठी हा खाडू ओळखला जातो वाकडी संघाच्या माध्यमातून। प्रहार केला, काउंटर अटॅक, अगदी दमदार फटका खेळलाय। 1 जाव इथे प्राप्त केली जाते, परंतु स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर प्रशांत पाटील शांतीत क्रांती कशी घडवावी याचं ज्वलंत उदाहरण साकार करणारा बाहुबली काढो टीम वाकडी प्रशांत पाटील। वी लव क्रिकेट, आई लाइक क्रिकेट। बहुत सारी बढ़िया बाउंड्रीज आपको चारों तरफ देखने मिल रहे, जिस पे अच्छे नाम्स यहाँ पर रखे गए। क्रिकेट मेरी जान है, क्रिकेट मेरी पहली मोहब्बत है, पहला प्यार है, ऐसे कई स्लोगन इस बाउंड्री पे लिखे गए। कमाल का ये डेकोरेशन है, मैं कहूँगा। अब आएंगे प्रशांत, बाहुबली बनना होगा आज। बिग हिट, बिग स्ट्रोक की तलाश है। मिस टाइमिंग, गेंद बल्ले का कोई कनेक्शन नहीं है, 0 मात्र इस गेंद पर। कैप्टन रोहित की जर्सी भी 45 नंबर की है। रोहित शर्मा की याद आ रही है मुझे, ये उनका जो लकी नंबर है। और रमेश बता रहे प्रशांत को कि शांत नहीं रहना, आपको गेंद का मेरिट देखकर खेल करना है। नक्कीच त्या दिशेने काहीशी वाटचाल पाहायला मिळते। पूर्णपणे फलंदाजाचं माइंड रिएक्ट करून ही गोलंदाजीची आखणी केली जाते। ओहो, जोरदार अपील पाहायला मिळते, पक बाधा हे पाहू शकता आपण। राहिलं विकेटचं बदन, झटका क्रमांक 3 आणि खेळाडू बाद होतोय प्रशांत पाटील। शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे गावाचा। शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे गावाचा। समीर पाटील आयोजक, शंकर पाटील स्मृती।
गुड डिसीजन बाय अंपायर, परफेक्ट लेग बिफोर विकेट्स। रमेश पवार यहाँ पर थोड़े चिंतित है, निराश है, कहते फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या। ये जो मूवमेंट है वाकड़ी के लिए क्रुशल है और किसी एक बल्लेबाज को अभिषेक शर्मा यहाँ पर बनना पड़ेगा। जिस अभिषेक शर्मा ने इंग्लैंड के खिलाफ धुआंधार पारी खेली थी, 37 गेंदों पे 100 रन मारे थे, वो यादगार पारी वाकड़ी को खेलनी होगी। और यही क्रुशल मोमेंट होता है जब एक बड़ा महारथी, महानायक, महाखलनायक बल्लेबाज बनता है। नक्कीच ती विख्यात खेळी प्रत्येक खेळाडूला इथे प्रस्तावित करावी लागेल। 25 वरती 3 ही आपण स्थिती पाहतो आणि नवीन आलेला खेळाडू बॅटिंग मार्क वरती अमित जमदाडे, एक देखणे फटके त्याच्या बॅटमधून येणं खूप गरजेचं आहे, परंतु धाकड गोलंदाजी रोहित पाटील, आग ओकणारे चेंडू त्याच्या भात्यातून इथे पेशकश होतात आणि हे पाहता अगदी धावसंख्येला पूर्णपणे टालेबंद केले। रोहित पाटील ऑन फायर, नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, बॅटची कडा पाहिली, यष्टीरक्षकाने सोडलेला हा झेल, अगदी 2 झेल सोडलेत मित्र म्हणेन पहिल्या इनिंग मध्ये टीम पालीनं। लेकिन उसके बाद रमेश पवार को स्ट्राइक नहीं मिल रही, ये भी चिंता की बात है वाकड़ी के लिए। और रमेश पवार जानते हैं कि अब आखिरी बॉल है, मुझे नहीं लगता कि वो इस गेंद पर भागेंगे। वो सामने वाले बल्लेबाज को कहेंगे भाई अब तुमको मारना पड़ेगा, क्योंकि आखिरी ओवर रमेश पवार खुद खेलना पसंद करेंगे। ये फिलहाल गेम प्लानिंग वाकड़ी की शुरू है। 25 पे 3 प्रोजेक्ट स्कोर अब 34 के नीचे आ गया रोशन, और पहला मैच गेंदबाजों के पक्ष में थोड़ा झुकता हुआ। हे 7 चेंडू दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे। अलीकडचं षटक रमेश पवारला टार्गेट करायचं, हे पाहता अगदी 1 धाव प्राप्त केली जाते, परंतु 1 या धावसंख्येवरती पूर्णपणे समाधान मानले। एकनं सांगी कोडापुढे मार्ग शोधताना पाहायला मिळतो, अगदी 3 षटकांचा भेदक मारा राहिला, 3 गड्यांचा खात्मा, एकूण धावपटलावरती 26। टीम उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी करत असताना सध्याच्या घडीला मिहिका 11 जय बापदेव 11 पाली। इकोनॉमिकल, लेकिन रोहित पाटिल ने 2 रन दिए। कमाल की गेंदबाजी, कैप्टन होने के बाद जो जिम्मेदारी होती है ना, वो रोहित पाटिल ने निभाई पाली टीम की ओर से। अगदी पॉवरफुल गोलंदाजी पाहिली। कॅप्टन कुलची अदा काय असते आणि जिम्मेदारी काय असते, जबाबदारी काय असते, आणि त्या जबाबदारीनं गोलंदाजीची आखणी हिटमॅन रोहित पाटीलनं सादर केली। आणि रोहित पाटीलचा अष्टपैलू गुणवान कार्य नेहमीच टीम पालीसाठी उपयुक्त राहिलंय, हा सुद्धा इतिहास आहे। परंतु हा सामना 2 संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे। इथून जिंकल्यानंतर एका ट्रॉफीचा हकदार अमित जमदाड़े। पहली बॉल हवा में, बैकवर्ड स्क्वायर लेग, लॉन्ग लेग के नजदीक, पीछे फील्डर, एक टप्पा गेंद बाउंस होके सीमा पार, 4 रन, 4 में तब्दील, 4 की मुहर बाय अमित जमदाड़े। गुड शॉट। जे अगदी 4 धावसंख्येचा आपण पंच पाहिला, आणि याच मंचकावरती या दर्जाचे फटके राहिले तर अगदी सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान असेल गावदेवी वाकडी या संघाचं। 30 धावा लागतात प्रवीण, 3 गड्यांचा खात्मा, नेक्स्ट बॉल, राईट मोर द विकेट मारा केलाय। अलीकडचा चेंडू काहीसा वेगवान राहिला, परंतु तात्काळ कमबॅक साधलं, डॉट बॉल। 196 चौके अभी तक लगे टूर्नामेंट्स में। अब ये गेंद अनप्लेबल डिलीवरी, गुड बॉलिंग परफॉर्मेंस, वेरी इंटेलिजेंट बॉलिंग परफॉर्मेंस बाय राहुल शेलके, इनक्रेडिबल। और रमेश पवार स्ट्राइक के लिए तरस रहे। मैंने कहा था आखिरी गेंद पर उन्हें 2 रन नहीं, 1 रन नहीं भागने थे, शायद उनको स्ट्राइक अपने खाते में रखनी थी, क्योंकि अब गेंदें बची है महज 4। स्कोरबोर्ड पे रन बनते हुए 30। सामने की दिशा में हल्के हाथों से मिड विकेट पे बॉल को धकेल दिया है, लॉन्ग ऑन पे फील्डर है, 1 रन डीप में महज यहाँ से मिलेगा। आखिरी 3 बॉल है, 31 रन, ज़्यादा से ज़्यादा ये टीम 50 के नज़दीक रोशन पहुँच सकती है, लेकिन 50 के ऊपर नहीं पहुँच सकती। मैच ऑन, रमेश पवार तैयार है। यूनिवर्सल बॉस क्रिस गेल को कहते हैं, जो वेस्ट इंडीज़ के खिलाड़ी है, 6 किंग इन IPL। अब यूनिवर्सल बॉस रमेश पवार को बनना पड़ेगा।
कारण खास फटके खेळावे लागतील. हे 3 चेंडू खूप काही सांगून जातील. येथे 3 मोठे बलवान फटके राहिले तर सन्मानजनक धावत संख्येकडे पाहायला मिळेल. टीम वाकडी परंतु गोलंदाज धाकडे. आक्रमक शैलीचे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करण्याचे प्रयत्न परंतु व्हाईट बॉलचा इशारा. खेळाडू कक्षामध्ये आपण टाळ्यांचा गजर पाहतो कारण एक एक धाव ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे पाहता अगदी यापुढील 3 चेंडू भेदकरित्या गोलंदाजांना आखले तर पूर्णपणे रोखलं जाऊ शकतो. जय बापदेव 11 पाली संघाच्या माध्यमातून वाकडीला, परंतु वाकडी संघ सुद्धा तीच दमखम दाखवतो. बॉलिंग टीम रिव्यू फॉर द व्हाइट बॉल चेक कर रहे हैं. बॉलिंग टीम को ये रिव्यू लेना है. व्हाइट बॉल चेक करने के लिए टेक्नोलॉजी आई इक्वल आई इवेंट डिसीजन पेंडिंग. अंपायर का ओरिजिनल डिसीजन व्हाइट बॉल था. फेयर बॉल, फेयर डिलीवरी, रिव्यू सक्सेसफुल. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, व्हेरी इंटेलिजंट बॉलिंग परफॉर्मन्स. प्रवीण आणि रोशन एक महत्वाची सूचना आहे. सिरीजचं जे कॅल्क्युलेशन आहे ना त्यामध्ये फक्त सुपर 8 पर्यंत काउंटिंग आहे, ती सुद्धा आपण माहिती देत राहा. यस 31 लॉस ऑफ 3. 2 गेंद बची है. डॉट बॉल. गेंदबाज गुड बॉलिंग. बैकफुट पे गए, पंच करने की कोशिश थी यहाँ पर. स्क्वायर ऑफ द विकेट, स्क्वायर लेग पे बॉल को खेला है. थ्रो थोड़ा खराब है और मैच 2 रन मुकम्मल होते हुए. मैच में कई कहानी में ट्विस्ट आपको यहाँ पर देखने मिला. जिस तरीके से रमेश पवार के बल्ले पे गेंद नहीं लग रही है, थोड़ा मिस टाइमिंग हो रहा है, वो थोड़े से परेशान है. आखिरी बॉल टारगेट सेट बॉल. सुपर 8 का पहला मैच 33 लॉस ऑफ 3. अगदी या चेंडूकडे स्ट्राइक पुन्हा एकदा आपल्या बाजूने खेचतोय. हार्दिक शेळकेनं फेकलेला तो थ्रो अगदी नॉनसा केला. तो निश्चितच रमेश पवारकडे फेकणं गरजेचं होतं. ही काहीशी खेळाडू कक्षामध्ये चर्चा होती परंतु दर्जा या लढतीचा तितकाच धाकड आहे कारण 2 संघ आज आपली ताकद पूर्णपणे समर्पित करतील आणि या लढतीमध्ये शक्ती प्रदर्शन 2 संघांच्या माध्यमातून आखलं जाईल. 34 धावा लागतायत 3 गडी बाद. मैच ऑन. टारगेट सेट बॉल. 34 पे एक छक्का आता है तो 40 बन सकते. वाकड़ी का एक टोटल स्कोर थोड़ा अच्छा भी रहेगा और रमेश पवार पे दारोमदार है. रमेश पवार ने एक भी बड़ा स्ट्रोक नहीं खेला, वो थोड़े निराश है. लेकिन आइए देखते हैं. राहुल शेल्के की बॉलिंग अच्छी है, पाली टीम भी कम नहीं है, उन्होंने भी जवाबी हल्ला दिया है वाकड़ी के ऑपोजिट में. गुड बॉलिंग. लास्ट बॉल, लास्ट ओवर. फुल टॉस गेंद हवा में, फ्लैट स्ट्रोक, गुड कैच मिड विकेट पे, विकेट डाउन. रमेश पवार आउट. ओवर समाप्त. फर्स्ट इनिंग कंप्लीट. स्कोरबोर्ड पे 34 और ये मैच जीतने के लिए सुपर 4 में पहुंचने के लिए टीम मेहिका एंटरप्राइजेस जय बापदेव पाली को चाहिए 35 आने वाले 4 ओवर में. गुड कैच. तर नक्कीच टॉस कडे आम्ही वळणार आहोत. सन्माननीय आमच्या रामचंद्र पाटील साहेब आहेत, प्रसिद्ध उद्योजक, यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. तर बघा सुपर 8 पर्यंत सिरीजचं कॅल्क्युलेशन आहे आणि नेरे दुंद्री विभागाची जी काही नियमावली ती आम्ही फॉलो करणार आहोत. काही चेंजेस असतील तर आम्ही जरूर कळू. मात्र टॉस होईल. प्रसिद्ध आमचे नेरेगावचे उद्योजक, प्रसिद्ध ऊसवाले म्हणून आज त्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. आज विगर विरुद्ध श्री छत्रपती शिवाजी महाराज पुष्कर 11 या नावाने खेळतो नेरे. तर कॉल इन नेरेकडून. यस कॉल आलाय. टॉस जिंकलाय विगर संघाने, 6 स्टार विगर. मी आपल्याला विनंती करेन आपण बसून घ्या. तर दीपकभाई फडके टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना सुपर 8चा आहे. टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. समोर नेरे संघ फिल्डिंग आपण कराल, कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? नेरे संघाचा हा घरचा मैदान आहे त्यामुळे कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. बॅटिंग लाईनअप मधून नेरे संघाचे कुठले असे फलंदाज असतील जे तुमचं टार्गेट असेल का, जर त्या विकेट मिळाल्या तर धावा रोखू शकतात? नक्कीच प्रथम धनेश गवते असेल, स्वराज असेल, त्यानंतर शंकर असतील, यांच्यावरती टार्गेट असेल आणि अजित गवते. खूप सारे शुभेच्छा असतील. 6 स्टार विकेटनं टॉस जिंकलाय. धनेश आमच्या समोर जॉईंट आहे. टॉस जर आपण जिंकला असतात तर निर्णय का असता? फिल्डिंग. पुष्कर 11 या नावाने संघ खेळतो. आता बॅटिंग करायचं, किती धावांचं टार्गेट सेट करण्यात येईल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये आज काही चेंजेस? सेम टीम. खूप सारे शुभेच्छा असतील आपल्याला. तर आम्ही सन्मान करणार आहोत. मी शैलेश दादांना विनंती करीन, रामचंद्र पाटील आमच्या काकांचा आपण सन्मान करावा. अतिश फडके आम्ही पाहतोय, CG मार्केटिंग नवी मुंबईच्या एरिया सेल्स मॅनेजर आहेत.
यांचं इथे आगमन झालं. अतिशय फडके विगर आपलं सहर्ष स्वागत. तर पाहुण्यांचा इथे आदरतिथ्य सन्मान होईल. मी रामकाकांना विनंती करेन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. चला मॅच ऑन होईल. नेक्स्ट सुपर 8चा सामना यानंतर आपल्याला लगेच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा प्रवीण रोशन प्रेक्षकांच्या माहितीसाठी भाग्यवान विजेता प्रेक्षक क्रमांक 1 ला मिळणार स्पोर्ट्स सायकल, 2 ला मिळणार मिक्सर आणि 3rd ला असणारी इस्त्री ही बक्षिसांची नामांकन सर्व पुरस्कर्ते. आणि मालिकावीराची जी बाईक आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन सुपर 8च्या मॅच पर्यंत असेल आणि त्यानंतर काउंटिंग स्टॉप होईल. यस, वळूया मॅचकडे. ही लास्ट मॅच असेल प्रत्येक संघाची. Yes, thank you. 35 to win. Require 108.75 to team जय बापदेव पाली. सभी का हार्दिक स्वागत है. जोश और जुनून का संगम है टेनिस क्रिकेट. लाखों दिलों की धड़कन और लाखों दिलों का दिल, लोगों का दिल है टेनिस बॉल क्रिकेट. यहाँ पे जो खिलाड़ी सुपर 8 के मैच में मैन ऑफ द मैच रहेगा उसे यहाँ पर न्यू ड्रीम चाइनीज कैफे की ओर से चिकन तंदूरी स्पेशल हर्षल गौते इनके ओर से यह इनाम दिया जाएगा. थैंक यू. मैच ऑन. 35 टू विन, 8.75 रिक्वायर रन रेट. जो गेंदबाजों की ताकत पाली टीम ने दिखाई, क्या वाकड़ी भी वो ताकत उनके ऑपोजिट में दिखाएगी? आइए उसे देखते हैं. और पहले गेंदबाज है आदित्य मोरे. प्रवीण, अगदी सुपर 8चा आपण दमदार सामना पाहतो. इथून जिंकल्यानंतर अगदी एका ट्रॉफीकडे घोडदौड पाहायला मिळेल. 24 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. कॉमेंट्री बॉक्स कडून दोन्ही संघनायकांना, दोन्ही संघाधिक खेळाडूंना, त्यांच्या प्रेक्षकांना मनस्वी शुभेच्छा. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. रफ्तार आदित्य मोरे. पहिलाच बॉल लेंथ मध्ये बिघाडी पाहायला मिळते. पहिलाच बॉल इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतो. वाकड़ी एक्सप्रेस आदित्य व्हाइट बॉल यहाँ से करते हुए, और सामने एक कैप्टन रोहित पाटिल. रोहित मैन ने कई बार ऐतिहासिक पारी के लिए है. लक्ष्य छोटा है लेकिन वाकड़ी की गेंदबाजी भी तगड़ी है भाई. मजा आएगा. देखिए, किसी भी टारगेट को छोटा ना समझो. क्रिकेट विश्व में कोई टारगेट छोटा नहीं होता, यह हमेशा बड़ा होता है. डिपेंड योर कॉन्फिडेंस. बॉल तैयार. शॉर्ट बॉल दिशाहीन. व्हाइट बॉल. 2 व्हाइट बॉल 8 गेंदों की P1 की ओव्हर होगी है. अगदी सुनियोजित चेंडू सफर करण्याचे काहीसे मनसुबे पाहायला मिळतात. अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू फेकला जातो, तिथे काहीशी उचली प्राप्त केली जाते, परंतु ही उचलही काहीशी अतिरिक्त राहिली आहे आणि या कारणासह अगदी पाठोपाठ 2 व्हाईट बॉल पाहिले. अगली पेशकश ज्या माइंडसेटनं ही गोलंदाजीची आखणी होते हे पाहत एक स्टार्टरची चांगली राहिली आहे. आदित्य मोरेची भले अगदी पहिले 2 चेंडू व्हाईट बॉल राहिले, परंतु अलीकडचा हा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतो. वाकड़ी एक्सप्रेस ने धीमी गति की बॉल की यहाँ पर अच्छा वेरिएशन दिखाया. विविधता है उनके पास. दो तेज बॉल, ये धीमी बॉल. यस, प्रवीण, आमच्या स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते प्रसिद्ध उद्योजक अनंत पाटील साहेब नेरे यांचे इथे आगमन झाले. वेलकम, सुस्वागतम. फार्मचे मुख्य आयोजक सन्माननीय समीर शेठ पाटील अगदी मालिकावीर या बाईक वरती ते बसलेत आणि पूर्णपणे त्यांच्या पाठमोरी पाहायला मिळत आहेत. कुमार साईश, त्याचा आज वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असतील. अगदी पहिलं षटक आदित्य मोरेच आहे. हे पिबनचं पहिलं षटक काहीच गाजलं, अगदी धाकड गोलंदाजी राहिली, तर टार्गेटचा विचार केला तर 35 धावा सुद्धा इथे तोडीत काढण्यामध्ये काहीच अपयश लाभेल की काय हे पाहता त्या दर्जाची काहीशी गोलंदाजी इथे पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान सादर करण्याचे काहीसे मनसुबे पाहायला मिळत आहेत आदित्य मोरेच्या माध्यमातून. प्रभावशाली गेंदबाज है, कुशल गेंदबाज है आदित्य मोरे का इस बार बल्ला नहीं चला. 5 रन उनके बल्ले से आए, लेकिन अपेक्षा है कि पहले ओवर में उनकी गेंदबाजी अच्छी चले. वाकड़ी के दर्शक और यहाँ पर पाली के दर्शक जुड़े, उन सभी का मैं स्वागत करता हूँ. बॉल तैयार. शॉर्ट बॉल, लेंथ को थोड़ा पीछे रखा, हाइट फैक्टर को थोड़ा ऊपर किया और काफी बढ़िया गेंदबाजी. और ये कमबैक है उनका. कभी धीमी गति की बॉल कर रहे, अब देखिए आउट स्विंगर, थोड़ी कटर बॉल थी, इससे पहले तेज बॉल उन्होंने की और रोहित पाटिल को यहाँ से बेट किया. वेरिएशन बहुत ही कमाल का है आदित्य के पास. मंझा हुआ गेंदबाज है और मैं कहूँगा कि गोल्डन मैन गेंदबाज है. 24 कैरेट का गोल्ड है ये वाकड़ी टीम का, वाकड़ी एक्सप्रेस. अगदी आक्रमक शैलीनं गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 1 नंबर 1 दर्जाचं कार्य पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान त्याच्या माध्यमातून राहिलं आणि पूर्णपणे विक्रमादित्य गोलंदाजीची आखणी आदित्य मोरे सद्यस्थितीला त्याच्या माध्यमातून साकार करतो.
यापुढील चेंडू पूर्णपणे स्क्वेअर कडे पाहायला मिळतो. दमदार स्ट्रोक, या 4 धावा काहीशा बल प्राप्त करून देतील टीम पालीला, परंतु बॅट्समन अंपायर रिव्ह्यू पाहायला मिळतो. बीमर साठी पूर्णपणे हा डिसिजन पाहायला मिळतो. डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर्स कॉल, अंपायर्स रिव्यू, वेस्ट टाइट बीमर बॉल नो बॉल के लिए चेक कर रहे. यहाँ पर स्क्वेअर कट केला बल्लेबाज ने, फुलटॉस गेंद थी हलके हाथों से. नक्कीच याच दरम्यान नेरी गावाचे माजी सरपंच बबनजी कदम साहेब यांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. आणि सन्मान्य राजू मेस्त्री साहेब यांचे इथे आगमन झाले. मी राजू मेस्त्री साहेबांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. चला, मॅच इम्पॉर्टंट आहे. नक्कीच रोशन, प्रवीण, पुढच्या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो आपण रेडी राहा, कारण मध्ये आपला अर्धा एक तास थोडा वेळ जाणार आहे, कारण साईचा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा. मी तर संघांना विनंती करेन थोडं आम्हाला कोऑपरेट करा. धन्यवाद. थँक्यू सो मच सागरजी मांडवकर सर. आता महागुरूंची स्ट्रॅटर्जी तुम्हाला अवगत करावी लागेल. चेक. यस, वेरी इंपॉर्टेंट पार्ट्स बिकॉज फाइनल है 4-0. वेस्ट साइड को चेक करें, इंतजार थोड़ा सा लेंगे, थोड़ा वक्त लेंगे. महत्वपूर्ण मैच है और निर्णय बिल्कुल सही देंगे, इसमें कोई शक नहीं. ऑफिशियल अंपायर टीम विशाल सर आता इथे कंट्रोल रूम मध्ये दाखल होत आहेत. डिसिजन काहीसा पेंडिंग आहे. हा निर्णय तुमच्यापर्यंत अगदी काही क्षणार्धात पोहोचला जाईल आणि संकेत स्थळावरून ऑफिशियल अंपायर टीम इथे तुमच्यापर्यंत इशारा करतील. नक्कीच आलेल्या 4 धावा या सुद्धा काहीशा फलदायक ठरत आहेत टीम पालीसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ज्या चेंडूनं अगदी 4 धावा दिल्या, या 4 धावा काहीशा फलदायक ठरत आहेत पाली टीमसाठी. आणि कॅप्टन कुल अगदी पॉवरफुल इनिंग साकार करण्याच्या हेतूमध्ये खेळतो. 197 क्रमांकाचा हा चौकार फलंदाज रोहित पाटीलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतो आणि धावा पुढे आग ओकतायत. 8 धावा. फेयर डिलीवरी. नो बॉल कितना मायने रखता है दोनों टीम के लिए, जिस तरीके से यहाँ पे वक्त लिया गया. रोहित पाटिल तैयार. रोहित पाटिल कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. इनक्रेडिबल बैटिंग, बैट कट ओवर द थर्ड मैन, सीमा पार. 4 रनों के लिए. क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी. हर खिलाड़ी का फॉर्म होता है, आउट फॉर्म हो जाते हैं, लेकिन ये क्लास देखिए. बैट कट और थर्ड मैन सीमा पार. 4 रन, 198 4. अगदी प्रवीण, अगदी फलंदाजापासून दूरवरचा चेंडू जेव्हा सफर होतो त्या दृष्टिकोनातून काहीशी फिल्डिंग ही तितकीच इम्पॉर्टंट असते आणि हे पाहता काहीशी तफावत जाणवते. पाठोपाठ आलेल्या अगदी 8 धावा, लगातार 4. आणि हे पाहता आपण इट्स नो बॉल. अगदी पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि तत्वर घेतलेला अगदी 2 धावा काहीशा पुन्हा एकदा पोषक वातावरणामध्ये जाऊन पोहोचतोय पाली आणि फ्रीड बॉल. इट्स नो बॉल. रमेश पवार बहुत ही निराश है. वाकड़े एक्सप्रेस को मार लगी है यहाँ पे 2+1 3 रन मिलेंगे. 15-0. जीत का अंतर थोड़ा कम हो जाएगा. पावर प्ले में मैं कहूँगा यहाँ पे धुलाई हो चुकी है. जिस तरीके से रोहित ने सभी गेंदें खेली है, वो कमाल की पारी खेल रहे. 2 चौके और यहाँ पर ये फ्रीड बॉल, ये मायने रखती है पाली टीम के लिए. ये सबसे बड़ा मैच है. देखिए यहाँ पे जो जीतेगा वो सुपर 4 में एक ट्रॉफी का हकदार. फ्रीड बॉल. ओ माय गॉड, बोनस. 5 रन, व्हाइट बॉल. दिस इज अ इनक्रेडिबल मैच फॉर पाली. धक्कादायक हा आपण चेंडू पाहिला जेथे अगदी 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. रोहित के चेहरे पे स्माइल है. कैप्टन बहुत खुश है क्योंकि उन्हें वो जो सपना था, जो कल रात को उन्होंने देखा था कि नेरे के सरजमी पर हम जरूर जीतेंगे, वो सपना उनका पूरा होते होते उनके नज़रों पे दिख रहा है. इनक्रेडिबल मैच फॉर पाली और पाली यहाँ पर पहुँच चुके 20 पे. अंपायर्स फ्रीड बॉल कंटिन्यू. यस, लास्ट बॉल. इस मुस्कान देखिए चेहरे पे, स्माइल देखिए. प्रवीण, अगदी पाठमोरी काय घडलं हे त्याला ठाऊक नव्हतं. अंतिम टप्प्यामध्ये त्याला माहिती पडलं की तिथे आलेला चौकार आपल्या संघासाठी पोषक ठरलाय. एकदा प्राप्त होते, 2 धावा सहज गतीने प्राप्त होत आहेत. चित्तेची दौड खेळाडू कक्षामध्ये जो आपण जोर पाहतो, पूर्णपणे टाळ्यांचा गजर आहे. आणि हे पाहता अगदी पहिल्या अगदी ओव्हरमध्ये हा सामना खुला करण्याचा प्रयत्न पाली संघाच्या माध्यमातून रोहित पाटीलच्या धमक पाहिली. आणि हे पाहता पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान 22 धावा. 22 रन. हिटमैन ऑफ पाली रोहित मैन, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कमाल के 2 चौके और उसके बाद बोनस का चौका. 5 रन आए. अब जीतने का जो अंतर है 3 ओवर में,
रन चाहिए महज 13 रन। 13 रन 18 गेंदों पर एक आसान सा मैच है पाली टीम के लिए। लेकिन यहाँ पे अगर वाकड़ी के कोई एक गेंदबाज एक टर्निंग पॉइंट ओव्हर करताय तो मैं कहूँगा मौका बनेगा उनके लिए वापसी करने का। अगदी या स्पर्धेतील सर्वाधिक लांबलचक षटक हाताळलं मित्र म्हणेन आदित्य मोरेनं आणि हे पाहता अगदी 22 धावा काहीशा मागण्या ठरत आहेत, परंतु 18 चेंडूमध्ये अजूनपर्यंत मोठा संघर्ष करावा लागेल। 35 धावसंख्येची आवश्यकता आहे या उत्तरार्धामध्ये आणि हे पाहता अगदी पॉवरफुल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतो। रमेश पवारला अगदी पॉवरफुल गोलंदाजी इथे साकार करावी लागेल। पहिला बॉल डॉट बॉल रिवर्स खेला है हल्के हाथों से, सिंगल डबल का मैच है। बल्लेबाज जानते हैं कि ये धीमी गति का मैच है। क्रिकेट का टी कहते हैं कॉन्सेंट्रेट टेम्परामेंट, तो वो संयम बल्लेबाज के पास अभी यहाँ पर है। 1 रन मुकम्मल होगा, 1 के साथ टोटल बनता हुआ 23। रोहित पाटिल 7 गेंद पे 14 की पारी खेल चुके हैं। कमाल की बल्लेबाजी आज कप्तान ने वो सेनापति की जिम्मेदारी निभाई। जैसे हम कहते हैं कि सुल्तान अपने सल्तनत को बचाने के लिए मैदान में उतरा है। अगदी अष्टपैलू गुणवान खेळ राहिला ज्याच्या जोरावरती अगदी या मॅच मध्ये धाकटबाणा टीम पालीचा पाहायला मिळतो। ओहो बाकपुडला जात हा फटका खेळलाय डीप बॅकवर्ड स्केलच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होते, पुढे आले आणि अगदी 1 धाव इथे प्राप्त केली जाते। संघाची धावसंख्या धावपटलावरती बिनगडी बाद एकूण धाव पुस्तकावरती 24 पाहायला मिळतात। पल्ला गाठायचा 35 आणि पिवळच्या पहिल्या षटका दरम्यान सामना पूर्णपणे खुला केलाय मित्र म्हणेन टीम पालीनं, परंतु संघर्ष योद्ध्याची भूमिका रमेश पवारला इथे आखावी लागेल। रमेश तैयार? लेफ्टी बैटर, लेफ्टी बॉलर कट किया, दिमाग का इस्तेमाल, शांत दिमाग से, मानो दिमाग पे बर्फ रखा हो। ये शॉट खेल रहे बल्लेबाज, 1 2 और ये 3 पूरे। रोहित की रनिंग देखिए, मानो जंगल में चीते भाग रहे हो, इस तरीके से दौड़ रहे। 3 रन ये भी उनके लिए इम्पोर्टेंट है। और स्कोरबोर्ड पे 27 रन। बारकिया ने इसे कट किया था हल्के हाथों से, 3 मुकम्मल। रोशन, इस मैच में अब ज्यादा कुछ नहीं बचा। अगदी पूर्णपणे विशालच्या बाडबादून हा विशालमय आपण फटका पाहिला। विजयाच्या समीप जात असताना अगदी टीम पाली आणि 27 धावा सध्याच्या घडीला आपण धावपटलावरती बनताना पाहतो। स्वतः गोलंदाज रमेश पवार चेंडू पर्यंत जातो, 1 धाव इथे प्राप्त केली जाते। गत वर्षाचा विचार केला तर वाकडी संघ हा उपविजेता राहिला होता आणि या स्पर्धेतून अगदी रमेश पवारनं अजून एक बाईक इथे पडकावली होती, हा सुद्धा इतिहास आहे। परंतु या लढतीमध्ये काहीसा संघर्ष करावा लागतो रमेश पवारला। गुड शॉट, इस बार शानदार घुमाकर खेला है, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए विशाल। हालांकि बारके के टी शर्ट उन्होंने पहने, मुझे बारके लगे, लेकिन कमाल की बल्लेबाजी विशाल के द्वारा। विशालमय फटकेबाजी अंतिम टप्प्यामध्ये विजयाच्या समीप सध्याच्या घडीला पाहतो आपण। मिहिका एंटरप्राइजेस जय बापदेव 11 पाली कॉमेंटर बॉक्स मध्ये निश्चितच आपण साईशला पाहतो। निश्चितच डीजेच्या माध्यमातून त्याचं सुद्धा संगीत पाहू शकता। आणि घुमाकर शॉट अगदी बेधुंद करणारी ही फटकेबाजी। 9 चेंडू 16 धावा रोहितच्या बॅटमधून, 4 चेंडू 8 धावा विशालच्या बॅटमधून, एकूण धावा धावपटलावरती 32 आणि समीकरण गाठायचंय अगदी 35। एक चांगली पार्टनरशिप। यस, दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर 16 के आसपास ये रन बनाए हैं। रोहित पाटिल ने 9 गेंद 16, विशाल चल के 4 गेंद पे 8 कंट्रीब्यूशन दोनों का रहा। और जीतने के लिए 3 रन चाहिए मात्र। पहले ओवर में 22 रन गए, उसके बाद पूरा मुकाबला पाली के पक्ष में। पाली टीम ने पूरा कब्जा किया इस मुकाबले को और पूरी दारोमदार है वो कैप्टन रोहित पाटिल ने संभाली है। कुमार साइश, समीर पाटिल, साइश का जन्मदिन है, बहुत बहुत शुभकामनाएं साइश। हर साल नाइट रजनी के द्वारा साइश का जन्मदिन यहाँ पर सेलिब्रेट किया जाता है और अभी भी साइश का जन्मदिन यहाँ पर सेलिब्रेट किया जाएगा। 3 रन मात्र सुपर 4 में जाने के लिए। इस मुकाबले में ज्यादा कुछ नहीं बचा, 12 गेंदों पे 3 रन। क्या ये करिश्मा, ये कारनामा वाकड़ी टीम करेगी? अगर ये बचते रन 3 तो इतिहास के पन्नों पे वाकड़ी का नाम होगा आज। कैप्टन लड़ रहे मैदान में, हल्के हाथों से ढकेला 3rd मैन पर, 2 चुराने की कोशिश। रोहित की रनिंग कमाल की है। स्कोर लेवल 1 रन मात्र चाहिए। और ये देखिए पहले ओवर में 10 गेंदें डाली आदित्य ने, उसके बाद 22 आए और ये मुकाबला पूरा का पूरा पाली के पक्ष में झुक गया। कोई बात नहीं, होता है हार जीत, एक हार से कोई फकीर नहीं बनता, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। ये खेल है, विनिंग शॉट, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर, बैनर हिट, बैनर टच, फटा पोस्टर, निकला हीरो।
Rohit Patil, Rohit man, the big shot, huge 6, match finish. Team Pali go to Super 4. Celebration moment. विनिंग शॉट रोहित पाटीलच्या बॅटमधून अगदी बॅनर हिट पाहिलं आपण आणि अशा रीतीने हा सामना जिंकलाय. मिहिका 11 जय बादव 11 पाली या संघानं बाजी मारली. सुपर 8 मधून डायरेक्टली ट्रॉफीच्या दिशेनं या संघाची घोडदौड आहे आणि या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अष्टपैलू गुणवान खेळ ज्या खेळाडूचा राहिला कॅप्टन कुलची भूमिका आखणारा रोहित पाटील ठरतोय या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. रोहित मैन 11 गेंद पे 24 रन इनके बल्ले से आए. मैन ऑफ द मैच रोहित पाटिल. 1 ओवर में 1 विकेट 2 रन. कमाल का खेल है. ऑलराउंडर परफॉर्मेंस था रोहित पाटिल का एंड ही इज द मैन ऑफ द मैच. टीम वाकड़ी हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम एंड टीम पाली वॉन द मैच. अभिनंदन, बहुत बहुत शुभकामनाएं. पहली टीम सुपर 4 में क्वालिफायर हो चुके हैं. पॉइंट्स टेबल पे टीम पाली. विजयाचा शंखनाद पहिल्या लढतीमध्ये या संघानं बाजी मारली आणि निश्चितच टीम वाकडीने सुद्धा चांगला खेळ साकार केला. त्यांच्या पुरस्कर्त्यांचं कौतुकास्पद कार्य